हाय फ्रेंड, नमस्ते। आज मी बनवणार आहे मुंबईचा फेमस कराची हलवा। तर आता मी बनवते। तर इथं ना मी प्लेट घेतले। तर आधी ना मी तूप लावून घेते प्लेटाला। तर ना सगळ्याकडे मी तूप लावून घेते प्लेटाला। तर झाले आता प्लेटाला तूप लावून। तर आता इथं ना मी एक भांड घेते आणि इथं ना मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलाय, तो मी भांड्यात ना काढून घेते आणि त्याच वाटीत ना मी पाणी घेते। तर आता ह्या वाटीतलं पाणी ना मी याच्यात घालून घेते आणि मिक्स करून घेते मी कॉर्नफ्लॉवर। तर आता मी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेते आणि अजून मी पाणी घेते त्याच वाटीत। तर आता हे पाणी पण मी घालून घेते कॉर्नफ्लॉवर मध्ये। म्हणजे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं ना, तर 2 वाट्या मी पाणी घातले त्याच वाटीच्या मापाने। तर आता मी मिक्स करून घेते मी चांगला कॉर्नफ्लॉवर। तर आता झाले मिक्स करून कॉर्नफ्लॉवर। तर आता मी हलवा बनवणार आहे। तर पॅन ठेवून घेते मी चुलीवर। तर आता पॅन गरम झाले। इथे मी साखर घेतली 1.5 वाटी। ज्या वाटीने कॉर्नफ्लॉवर घेतलेला होता ना मी, त्याच वाटीच्या मापाने मी 1.5 वाटी साखर घेतले। म्हणजे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर तर 1.5 वाटी मी साखर घेतले। तर ही मी घालून घेते आणि त्याच वाटीच्या मापाने मी पाणी घालते। तर मी 1.5 वाटी घेतलेली साखर या वाटीच्या मापाने। तर त्याच वाटीच्या मापाने मी 3 वाटी पाणी घालते। तर आता मी 3 वाट्या पाणी घातले। तर आता साखर ना मी वितळून घेणार आहे। तर आता साखर वितळले पूर्ण। तर इथं कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं होतं, ते मी वापस मिक्स करून घेते आणि आता मी ना हे थोडं थोडं घालणार आहे पॅन मध्ये आणि मिक्स करत राहणार आहे, म्हणजे गाठी नाही राहायला पाहिजे कॉर्नफ्लॉवरच्या। तर मी थोडं थोडं घालून घेते। आता हे मी सगळंच घालून घेते, कॉर्नफ्लॉवरचं पाणी मिक्स केलेलं। तर झालंय आता घालून। तर आता मी मिक्स करत राहते। तर आता ना घट्ट होत आले कॉर्नफ्लॉवर। तर मी मिक्स करतच राहते। तर ना मी आता चांगलं मिक्स करून घेते। तर आता झाले मिक्स करून आणि असं ना मिक्सच करत राहते मी, कारण की ना खाली लागलं नाही पाहिजे। तर इथं ना मी तूप घेतलंय,
तर हे ना मी घालते आता. तर ना मी 1-1 चम्मच घालते तूप आणि मला ना 5-6 चम्मच तूप घालायचंय. तर आता मी मिक्स करून घेते तूप चांगलं. तर आता तूपने मिक्स करून घेतले. तर आता वापस मी घालते 1 चम्मच. वापस मी मिक्स करून घेते. वापस मी तूप घालते आणि वापस मिक्स करून घेते. तर आता असंच ना हलवा मला चांगला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे 20 मिनिटं तरी. वापस तूप घालते मी, मिक्स करून घेते. वापस तूप घालते. सगळं घालून घेते मी तूप. तर मी याच्यामध्ये ना 4-5 चम्मच तरी तूप घातले. तर आता मी चांगलं मिक्स करून घेते. तर इथं मी ना ऑरेंज रेड कलर घेतलाय, तो पण मी घालून घेते. तर आता मी मिक्स करून घेते. तर इथं मी ना काजू बदामाचे तुकडे घेतले केलेले आहेत, ते पण घालून घेते, बारीक कापलेले. तर इथं मी वेलची पावडर घेतले अर्धा चम्मच, ती पण घालून घेते मी. तर मी आता हे सगळं मिक्स करून घेते. तर आता हलवा बनत आलाय. तर मी ना चांगला मिक्स करून घेतलाय आणि 15-20 मिनिटांना चांगला मी शिजवून पण घेतलाय. तर मस्त असा कलर आलाय हलव्याला. तर अजून मी 2 मिनिटं चांगला शिजवून घेते. तर आता ना चांगला मी मिक्स करून घेतलाय हलवा आणि आता चांगला मी शिजवून पण घेतलाय. तर आता मी ना खाली उतरवून घेते. तर झालंय आता. तर आता हलवा ना मी प्लेटात काढून घेते. तर इथे मी प्लेटाला तूप लावलेलं, त्याच्यातच काढून घेते मी आता हलवा. तर आता सगळ्यांना हलवा मी प्लेटात काढून घेते. तर आता हलवा ना मी सगळा प्लेटात काढून घेतलाय. तर झालंय आता प्लेटात काढून. आता त्याच्यावरती ना इथं काजू आणि बदामाचे तुकडे कापलेले, ते मी घालून घेते वरतून. तर झालंय आता काजू आणि बदामाचे तुकडे घालून. तर आता हा हलवा ना मी थंड करून घेणार आहे. तर आता हलवा ना थंड झालाय. तर आता मी ना चौकोन तुकडे करून घेणार आहे. तर आता ना मी सुरीने कापून घेते.
आता मी कापून घेतले, तर आता मी काढून घेते प्लेटात. तर हे बघा किती मस्त असं झालाय हलवा आणि किती मस्त असा भाग निघलाय चौकोन एकदम. तर आता मी प्लेटात ना काढून घेते. बघा किती मस्त असे दिसतात कराची हलवा. तर मी आता हलवा ना सगळे प्लेटात काढून घेतले. तर हे बघा किती मस्त एकदम आणि खूप मस्त असे पीस निघालेत हलव्याचे. तर अशा प्रकारे कराची हलवा तयार आहे. तर आज ना मी बनवला कराची हलवा आणि कराची हलवा ना खूप मस्त झालाय आणि दिसतोय पण खूप मस्त आणि पीस पण खूप मस्त निघालेत एकदम. तर अशा प्रकारे ना कराची हलवा तयार आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.